सदर कार्यक्रमामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने आम्ही जास्तीत जास्त थंड पाणी देण्याची व्यवस्था करणार आहे। तसेच जेवणाची उत्तम प्रकारे व्यवस्था केलेली आहे। शासनामार्फत आम्हाला पोलीस प्रशासनाने सर्व ठिकाणी चोरी चपाटीचा बंदोबस्त करण्यासाठी भाविकांनाही सूचना करणार आहोत। जागोजागी बॅनर्स लावणार आहोत आणि पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि होमगार्ड इत्यादीची व्यवस्था आम्ही करण्यात येणार आहे। तसेच रात्री मुक्कामी राहणाऱ्या लोकांसाठी पंडालमध्येच व्यवस्था करण्यात येईल। तिथे कूलर, पंखे लावले जातील आणि सकाळी 9 वाजेपासून 1 वाजेपर्यंत दुपारचं जेवण, संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे। जेवणामध्ये उत्तमात उत्तम प्रकारे जेवण देण्याची आम्ही व्यवस्था करणार आहोत। आम्ही बाउन्सर्सची व्यवस्था केलेली आहे। तसेच आमची स्वयंसेवकांची जवळजवळ 500 लोकांची टीम राहील, जेणेकरून गुरुदेवपर्यंत गर्दी होणार नाही व चेंगराचेंगरी होणार नाही। तसेच VIP प्रवेशद्वाराजवळ आम्ही पास दिलेले असतील, त्या पास जमा करून प्रत्येक भाविकाच्या हातावर एक बेल्ट लावला जाईल। तो बेल्ट प्रत्येक दिवशी बदलला जाईल, जेणेकरून दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी अनधिकृतरित्या प्रवेश करू शकणार नाही। तसेच आरतीचे यजमानांसाठी वेगळा बेल्ट लावण्यात येईल, जेणेकरून ते सर्व भाविक आरतीच्या वेळेस मागून त्यांना यायची गरज राहणार नाही व अनावश्यक गर्दी स्टेजवर जे होते, अन्य ठिकाणी जे पाहण्यात आलेलं आहे, त्यामुळे पळापळ होते, धावपळ होते, ती होणार नाही। त्याची आम्ही प्रत्येक ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भुसावळ व यावल पोलीस प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे व परिवहन विभागामार्फतही त्यांना निर्देश देण्यात आलेले आहे की सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत दोन्ही बाजून यावलकडून भुसावळला येणारी, फैजपूरकडून भुसावळला येणारी अवजड वाहतूक बंद राहील। फक्त लहान 4 व्हीलर व 2 व्हीलर वाहनं चालू राहतील। तसेच 10वी व 12वीच्या मुलांची परीक्षा असल्या कारणाने त्या शाळकरी मुलांना ये जा करण्यासाठी मुभा राहील, त्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। त्याचा वेळ दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत आहे। यामध्ये मात्र गुरुदेव इथे आल्यानंतर एखाद्या वेळेस बदल होण्याची शक्यता आहे, ते 2 ते 5 होऊ शकतं, एवढाच बदल होईल। शेवटच्या दिवसाची कथा सकाळी 8 वाजेपासून 11 पर्यंत असते।